झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी प्रास्ताविक व्यक्त करतायत सन्माननीय रामकृष्णजी वेताळ। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी। मी विनंती करतोय भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष, सातारा जिल्ह्याचा सुपुत्र, सुरलीच्या मातीतून जे वैभव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्ष पदावरती विराजमान झालं ते सन्माननीय रामकृष्णजी वेताळ। भारत माता की, भारत माता की। आदरणीय आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचे कैवारी आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊंचं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं अभिनंदन आणि स्वागत आणि आभार व्यक्त करतो। तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांच्यासाठी देशातला एक ऐतिहासिक निर्णय। खरं तर देशामध्ये एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांच्या कार्यकाळामध्ये सलग 2 वेळा महाराष्ट्राला कर्जमुक्ती दिली। अशा आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवाभाऊंचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले सातत्यानं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी थाप मारून खडे असणारे आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी या कर्जमाफीसाठी खरं मोलाचं आपल्या शेतकरी बांधवांना सहकार्य केलेले आपल्या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा, व्यासपीठावर उपस्थित असलेले किसान मोर्चाचे आमचे प्रभारी संजूभाऊ कुटे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्रातून विविध विभागातून आलेले आपले आमदार, खासदार, माजी मंत्री आणि उपस्थित असलेले माझे शेतकरी बांधव आणि माता भगिनी, युवक मित्र, खरं तर हा एक ऐतिहासिक निर्णय आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही तब्बल 38,000 कोटीची कर्जमुक्ती योजना आदरणीय देवेंद्रजींनी आपल्या सगळ्यांच्यासाठी दिली। आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाची कर्जमुक्ती योजना, खरं तर महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये कुठलंही आगमागं इलेक्शन नसताना खऱ्या अर्थाने शब्दाला पक्के असणारे आपले नेते आदरणीय देवेंद्रजींनी ऐतिहासिक अशी कर्जमुक्ती योजना दिली। गेल्या अधिवेशनामध्ये या कर्जमुक्ती योजनेचा घोषणा केली, जवळपास 36,000 कोटीची कर्जमुक्ती योजना। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही 1-2 त्रुटी होत्या। आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक आमचे आमदार महोदय, आम्ही किसान मोर्चाच्या वतीनं आदरणीय देवाभाऊंना सांगितलं की या त्रुटी जर आपण हटवल्या तर निश्चितपणे अजून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं होईल। आणि कालच्या अधिवेशनामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी त्या दोन्ही त्रुटी हटवल्या आणि संबंध महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालेली आपल्याला बघायला मिळते। जी 36,000 कोटीची कर्जमाफी होती त्यामुळे ऍडिशनल करून जवळपास 42,000 कोटी रुपये हे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आदरणीय देवेंद्रजी आपल्या सगळ्यांना देत आहेत। खऱ्या अर्थानं सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये टाळ्या वाजून देवेंद्रजींचं स्वागत केलं पाहिजे। असा नेता, द्रष्टा नेता हा महाराष्ट्राला लाभलेला आहे। खरं तर शेतकऱ्यांच्यासाठी देवेंद्रजींनी अनेक योजना आणल्या। खरं तर 6,000 रुपये केंद्र सरकार आपल्याला देते, राज्य सरकार 6,000 रुपये देते। महिलांच्यासाठी महिलांना शेतकऱ्यांचा एक विधेयक आणलं, सगळ्या माता भगिनींना आता शेतकरी म्हणून सन्मान मिळाला, देवेंद्रजींच्या नेतृत्वात मिळाला। खऱ्या अर्थानं जलयुक्त शिवार सारखी योजना महाराष्ट्रामध्ये राबवली। भाऊ
2015च्या अगोदर महाराष्ट्रामध्ये 30% लोकांना पाण्यानं टँकरचं पाणी द्यावं लागत होतं. यावर्षी 20 जून पर्यंत पाऊस पडला नाही. भाऊ, तुमच्या कामामुळे महाराष्ट्रातला तमाम शेतकरी सुखावला. आज एकाही गावामध्ये टँकरचं पाणी द्यावं लागलं नाही. असा ऐतिहासिक काम करणारे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. अनेक योजना आपल्याला दिलेल्या आहेत. डेटा, डिजिटल आणि ड्रोनच्या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून भविष्याच्या काळामध्ये शेतीला पुढे नेण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये केलं जातंय. भविष्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी, माझी माता भगिनी, युवक हा महाराष्ट्रातला सदन झाला पाहिजे, यासाठी आदरणीय देवेंद्रजी काम करतायत. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाले. सांगायला गेलं तर मला इथं वेळ पुरणार नाही, परंतु मी किसान मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करेन. परवा आम्हाला भाऊ कार्यक्रम दिला आणि 2 दिवसामध्ये आम्ही सगळ्या किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम सगळा संबंध महाराष्ट्रातल्या बांध्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक शेतकरी भाऊ या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातला शेतकरी बांधव या ठिकाणी आलेला आहे. काय शेतकरी बांधव माझे रात्री 12 वाजता निघाले, काल सकाळी निघाले, परंतु आपण दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी सगळे शेतकरी बांधवांना आमचे पदाधिकारी या ठिकाणी जोडलेले आहेत, आलेले आहेत. मी भाऊ येणाऱ्या काळामध्ये किसान मोर्चा म्हणून आम्ही ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आदरणीय रवींद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये, रवींद्रदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणार आहोत. महाराष्ट्रातले अनेक घटक आम्ही या भारतीय जनता पार्टीसाठी जोडण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये काम करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं महिलांना सन्मान आहे, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सन्मान आहे, युवकांना सन्मान आहे. हा सन्मान पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी म्हणून, शेतकरी म्हणून इथून पुढच्या काळामध्ये देवेंद्र भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. देवेंद्र भाऊ आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल भाऊंचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आमचे लाडके अध्यक्ष रवींद्रदादांनी सुद्धा आम्हाला या कार्यक्रमाला मोटिवेट केलं, मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला खास आमचे कृषी मंत्री भरणे मामा सुद्धा आले, त्याबद्दल त्यांचंही मनापासूनचं अभिनंदन, स्वागत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद आदरणीय रामकृष्णजी वेताळ साहेब. साहेब, सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला आणि म्हणूनच आपला अभिनंदनाचा खऱ्या अर्थानं प्रस्ताव ठेवण्यासाठी मी विनंती करतोय प्रदेश सरचिटणीस सन्माननीय डॉक्टर संजयजी कुठे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आपले सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आपले देवाभाऊ, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आपल्याला संघटनेमध्ये पूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना ताकद देणारे असे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा, या किसान मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्णजी वेताळ, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी व उपस्थित सर्व आमदार, खासदार आणि सगळे आपल्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी बांधव आणि भगिनी. शुक्रवारी मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या भावना होत्या, ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या भावना होत्या, ह्या सगळ्या समजून घेऊन एक अतिशय मोठी कर्जमुक्ती योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून आपलं आद्य कर्तव्य बनतं किसान मोर्चाच्या वतीने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविभाऊ आणि आलेले कृषी मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव, कारण अभिनंदनास पात्र आहेत, त्याचे कारण तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहे, म्हणून अशा नेतृत्वाचं अभिनंदन करावं या दृष्टिकोनातून आपण सगळे इथं आलेलो आहोत. आणि म्हणून सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आणि हा ठराव जो आहे हा निश्चितपणे भविष्यातील शेतकरी चळवळीला किंवा शेतकऱ्यांच्या सन्मानाने जीवन जगण्यासाठी
अतिशय आपले जे प्रयत्नपूर्व या महाराष्ट्रामध्ये रिव्हॉल्युशन चालू आहे, परिवर्तन चालू आहे, त्यामुळे शेतकरी हा निश्चितपणे भविष्यामध्ये हा सुख समाधानी होईल अशी आशा व्यक्त करतो. पण सन्मान कशाचा आहे आणि अभिनंदन कशासाठी आपण करतोय? मी पाहिलेलं आहे की मागच्या 2014 ते 19 मुख्यमंत्री असताना आणि आता या 2024 पासून मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी विविध योजना या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या. इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच, उद्योगाबरोबरच ग्रामीण भागातला शेतकरी त्याला ताकद देण्याचं, त्याला सन्मान करण्याचं, त्याला सन्मानाने जगण्याचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी देवेंद्रजी सातत्यानं आपल्याला नवीन नवीन योजना देत आहेत. मला आठवतं की 2014 ते 19 मध्ये जी जलयुक्त शिवार जी की आज देशामध्ये महाराष्ट्राची योजना घेऊन देशामध्ये राबवल्या जातात, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या योजनेला एक प्रकारे मान्यता मिळाली. ती योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस सुरू केली आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कितीही प्रभाव झाला, किती पाणी कमी जास्त झालं तरी बरेच मतदारसंघ देवाभाऊ की आज त्या योजनेच्या माध्यमातून बागायती करताना दिसत आहेत. आणि म्हणून एक चांगली योजना, त्यानंतर त्यांचं व्हिजन मला माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे. ही इज अ व्हिजनरी लीडर. तुम्ही जर पाहाल त्या महाराष्ट्रामध्ये पुढे 30 पर्यंत काय व्हायचं, 35 पर्यंत आपल्याला काय करायचं, 2047 पर्यंत आपल्याला काय करायचं, शेतकऱ्यांना या प्रत्येक टप्प्यावर कशा प्रकारे सन्मानानं पुढे न्यायचं असं व्हिजन असलेला, ध्येय वेडा आपला नेता आहे. आणि म्हणून एक बघा की किसान समृद्धी योजना असेल, विविध प्रकारच्या अतिवृष्टी, गारपीट केव्हाही झाली. आपण 2014च्या पूर्वीचे सगळे शासन बघितले असतील की गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला तर किती मदत मिळायची. आपले पासबुक जरी तपासून घेतले तरी आपल्याला समजून येईल. आणि 2014 पासून आपल्या खात्यामध्ये देवाभाऊच्या मार्गदर्शनामध्ये संवेदनशील नेतृत्व असल्यामुळे काय कोणत्या कोणत्या योजनांमध्ये आणि कोणत्या कोणत्या समस्यांमध्ये आपल्याला किती निधी मिळाला हे सुद्धा आपण तपासलं तरी आपल्याला फरक कळून येईल. आणि म्हणून संवेदनशीलतेनं कुठेही शेतकऱ्यांची समस्या निर्माण झाली तर त्याला ऍड्रेस करून त्यावर उपाय शोधण्याचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं सातत्यानं काम या मागच्या कार्यकाळामध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय करताना दिसत आहेत. आपण जर बघितलं कर्जमुक्ती योजना 2017 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी सन्मान कर्जमुक्ती योजना आली, 28,000 कोटी ची योजना ही शेतकऱ्यांना मिळाली. त्यामध्ये आता जे म्हणतायत ना की अटी शर्ती, देवेंद्रजींनी अटी शर्ती लावल्या, मला एकच फक्त शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की 2017 साली जेव्हा ही योजना दिली त्यामध्ये 1.5 लाखापर्यंत जेव्हा त्यांनी योजना दिली सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 1.5 लाखापर्यंत. आणि 1.5 लाखाच्या वर जर शेतकऱ्याचं 3 लाख कर्ज असेल, 5 लाख असेल, 2 लाख असेल तरी त्याला ते 1.5 लाख दिले, बाकीच्या नाही भरल्यानंतर 1.5 लाख त्या शेतकऱ्यांना दिलेत. आणि तुम्ही तीच 2020 ची जर आपण कर्जमाफी बघितली की ज्याचा गवगवा किंवा त्याचं मोठं हे सांगितलं जातं की आम्ही अटी शर्तीने टाकल्या, सरसगट दिल्या, काय गोम मारल्या होत्या त्याच्यामध्ये. 2020 ची माननीय उद्धवजींनी जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीमध्ये त्यांनी काय होईल की 2 लाखापर्यंत दिली. पण 2 लाखाच्या वर 5,000 जरी असतील शेतकऱ्याचे त्याला कर्जमाफी मिळाली का? मिळाली नाही. हा मोठा फरक, ही अट, ही शर्त त्यांनी सुद्धा टाकली होती की 2,000च्या वर 1 रुपया जरी असेल, 5,000 जरी असतील तर 2 लाखाचे त्या शेतकऱ्यांना मदत झाली नाही. आणि ती आता 2026 मध्ये कर्जमाफी देवेंद्रजींनी दिली. त्यामध्ये सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी देत असताना 2019-20 ची जी कर्जमाफी होती त्यात जे शेतकरी ज्यांना कर्जमुक्ती मिळाली होती, कर्जमाफी मिळाली होती, त्याही 13 लाख शेतकऱ्यांचा सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा विषय आला, किसान मोर्चाकडे विषय आला, देवेंद्रजींना सगळ्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आपण नाही तर 36,000 देतोच आहे ना, 4-5 हजार कोटीचा विषय आहे, पण तू ह्यात काढली पाहिजे. आणि संवेदनशील नेतृत्व कशाला म्हणतात, त्यांनी 1 मिनिटामध्ये सगळ्या आमदार महोदयाचं, किसान मोर्चाचं सगळ्यांचं ऐकलं आणि 4 ते 5 हजार कोटी रुपये ज्या 2020 ची कर्जमाफी होती त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ दिला. आता तुम्ही म्हणाल
2020 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली होती, त्यामध्ये 2017चा एकही शेतकरी घेतलेला नव्हता. जो शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना होती, त्या शेतकऱ्याला 2020च्या कर्जमाफीमध्ये त्यांना वंचित ठेवलेलं होतं. आणि 2026 मध्ये आता कर्जमाफी होते. आता 2019च्या कर्जमुक्ती जी आहे 20ची महात्मा ज्योतिबा फुले, त्याही शेतकऱ्यांना 3 वर्षामध्ये कर्जमुक्ती या 26,000 मध्ये दिली. याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही करतोय. 2025-26 एक टाकलेली होती रेग्युलर कर्जवाल्यांसाठी, पण ती सुद्धा आपल्या संवेदनशील नेतृत्वानं तीही अट रद्द केली आणि त्याही 24 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन रक्कम त्यांनाही मंजूर केली. आज आपण शेतकरी देवाभाऊ काय म्हणतो, 56 लाख, 13 लाख आणि 24 लाख याची टोटल केली तर किती होईल? करा कोणीतरी टोटल. 56 लाख आणि 39 नाही किती झाले, 59, 69 आणि 24, 73, 83, 93 लाख शेतकरी आता बसतायत. आणि म्हणून कोणी किती बोंबा मारल्या महाराष्ट्रामध्ये, तरी आमच्या शेतकऱ्यांना माहिती आहे की खरा शेतकऱ्यांचा कैवारी कोण आहे. ज्यांनी 2017 मध्ये सुद्धा कर्जमुक्ती दिली, ज्यांनी 2026 मध्ये सुद्धा कर्जमुक्ती दिली, 2 वेळेस 3 वर 6 वर्षामध्ये कर्जमुक्ती देणारा आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, जो शेतकरी समजतो की आपला कोण तारणहार या महाराष्ट्रामध्ये आहे, तर तो देवाभाऊंकडे पाहतो, तो देवाभाऊंकडे पाहतो. आणि म्हणून हे काही नाही आहे. हे बघा, बाहेर काही आंदोलन झाले असतील, हे झाले असतील, मला त्याच्यात जाणे नाही. आपापलं जे काय असतात कार्यक्रम करत राहतात, परंतु देणाराही पाहिजे ना केल्यानंतर. फक्त देण्याची दानत कोणामध्ये आहे, ते फक्त देवाभाऊंमध्ये आहे, फक्त देवाभाऊंमध्ये आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चा असेल, प्रदेश अध्यक्ष आपले रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी असेल, त्या माध्यमातून आपले सगळे आमदार असतील, सगळ्यांनी देवाभाऊला अट घातली किंवा बोललेत. आणि त्यानंतर देवाभाऊंनी एका मिनिटामध्ये ह्या 5,000-6,000 कोटी शेतकऱ्यांना वाढून दिलेत. त्यासाठी आम्ही तुमचं अभिनंदन करतोय, त्यासाठी अभिनंदन करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण करावं. आज ट्रॅक्टर पाहतो आपण, कोणालाही ट्रॅक्टर मिळतं. यांत्रिकीकरण करावं, शेतकरी आधुनिक तरह शेती करावी, बीज बियाण्यांचं जिथं उगवण क्षमता, जिथं प्रॉब्लेम आले लगेच त्यांच्यावर कारवाई करावी, शेतकऱ्यांना चांगलं बीज मिळावं. या सगळ्या गोडाऊन्स व्हावे, कोल्ड स्टोरेज व्हावे, व्हॅल्यू ॲडेड चेन व्हावी, सप्लाय चेन व्हावी, हे स्वप्न घेऊन किंवा त्या पद्धतीनं काम करून या महाराष्ट्राला इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आपल्या शेतकऱ्यांना मी सांगतोय. बुलढाणा जिल्ह्यातून देवाभाऊ आज 1,000 कोटी रुपयांचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात, विदर्भामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट 5 जिल्ह्यामध्ये आमचं हा बुलढाणा आहे. 1,004 कोटीचं आम्ही बुलढाणा जिल्ह्यातले शेतकऱ्याचे उत्पादनं हे आम्ही बाहेर पाठवलेत, काही विदेशातही पाठवले, काही देशातही पाठवले. हा सगळा चमत्कार जो आहे या मागच्या 10-12 वर्षामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात झालेला आहे. आणि म्हणून एकच शेवटचं सांगतो, कारण भाषण लांबलं नाही पाहिजे, मला माहिती आहे. त्यामुळे एकच सांगतो, देवाभाऊ तुम्ही कितीही मनात आणलं आणि कोणी कितीही तीर मारले, तरी 2029 नंतर सुद्धा 2035 पर्यंत देवाभाऊला शेतकरी आणि या महाराष्ट्रातील जनता तुम्ही किती मनात आणलं तर या महाराष्ट्रातून जाऊ देणार नाही. कारण तुमच्या नेतृत्वामध्ये, तुमच्या व्हिजनमध्ये, तुमची जी दृष्टी आहे या महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याची, शेतकऱ्यांना प्रगतीवर नेण्याची, सुजलाम सुफलाम करण्याची, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या सर्व भागामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून, सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे नेण्याची, शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना देऊन पुढे नेण्याची. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे. त्यामुळे 2035 पर्यंत तुम्ही विचारही करू नका, त्यानंतर बघला जाईल. पण 2035 वर कोणी विचार करत असेल तर त्याला माझं एकच सांगणं आहे की त्या दिवशी महाराष्ट्रातला शेतकरी आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार तुम्हाला जाऊ देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय संजयजी कुटे साहेबांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला, त्या अभिनंदनाच्या प्रस्तावाच्या अनुमोदन म्हणून खऱ्या अर्थानं देवाभाऊंसाठी सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. साहेब, आपलं मनापासून अभिनंदन. आणि मी यानंतर विनंती करतोय, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वादळासारखी गती घेतीये, ते आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब बोलतायत. दोन्ही हात वरती, जोरदार टाळी.
सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान. आज आपण सर्व महाराष्ट्रातील विविध भागामधून शेतकरी म्हणून ज्या हाल अपेष्टा ज्यांना कळतात आणि या सर्व विषयांमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व की जे वारंवार या सगळ्या वेदना जाणून घेऊन 2014 पासून सातत्याने टप्प्याटप्प्याने या वेदनांवरती उत्तर काय असेल हे जाणून घेऊन सातत्याने त्या सगळ्या गोष्टींमध्ये उपाययोजना करत करत वातावरणातील असणारे असंख्य बदल आणि या बदलामध्ये सुद्धा शेतकरी राजा हा लाखाचा पोशिंदा असणारा, महाराष्ट्राचा असणारा प्रत्येक शेतकरी आणि त्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजींचं सर्वांनी टाळ्या वाजवून उभं राहून त्यांचं स्वागत करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. आपण सर्वजण खरं तर देवाभाऊ हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची मांडणी कुठे करावी असा बरेच जणांचा विचार असताना कुठे हा कार्यक्रम घ्यावा असं जेव्हा वाटत होतं तेव्हा माझ्यासारख्या एका कोकणामध्ये शेतकरी म्हणून बागायतदार म्हणून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला असं वाटलं की हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटरमध्येच घ्यावा असं मला वाटलं. महाराष्ट्रामध्ये अनेक नेते होऊन गेले. अनेक नेत्यांनी प्रत्येकाच्या भूमिका या नेहमी मांडण्याचा प्रयत्न केला. काही जण तालुक्यापुरते राहिले, काही जण जिल्ह्यापुरते राहिले, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक शेतकरी याच्या दुःखाच्या पाठीमागे उभा राहणारा एकमेव नेता आणि त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. माझ्या अगोदर किंवा अनेक जण इथे बसलेल्या प्रत्येकाला प्रत्येक विषय माहीत आहे, परंतु प्रत्येक विषयाला बऱ्याच वेळेला असं होतं की काल झालेली गोष्ट आज स्वभावाप्रमाणे मानवी गुणाप्रमाणे माणूस विसरत जातो आणि माणसाला विसरण्याची कदाचित ही असणारी सवय असू शकते, परंतु याला वारंवार आठवण करून देणं की होय या सगळ्या संकटामध्ये तेव्हा तेव्हा एक विजन म्हणून काम कोणी केलं. 2014च्या अगोदरचा मला काळ आठवतो मामा. 2014च्या अगोदरचा काळही आठवतो की शेतकरी
शेतकऱ्यांचं पीक हे पाण्याविना करपत असलेलं मी पाहिलंय आणि मी टीव्हीवरती हे सगळं पाहिल्यानंतर माझ्यापैकी अनेक जण आम्ही सर्व त्याचा निषेध करताना आणि मोर्चे काढतानाचे असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. परंतु जेव्हा संधी मिळते, ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं हे देवाभाऊंनी अतिशय योग्य प्रकारे केलं. मला तो दिवस आठवतो की 2014ला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की हा संपूर्ण महाराष्ट्र जेवढा आपण पाहतोय त्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सुका दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे. आणि माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला त्या प्रत्येक गावागावामध्ये जायचं आहे. त्या गावामध्ये जाऊन तिथली असणारी परिस्थिती ही तुम्ही स्वतः जाणून घ्या. कोकणामध्ये भर पावसामध्ये काम करणारे आम्ही कन्नड सारख्या त्या छोट्याशा गावामध्ये विटासारखं ते असणारं सांगलीच्या जवळचं असणारं गाव, या गावांमध्ये जाऊन तिथली परिस्थिती पहा. प्रत्येक कार्यकर्ता तिथे गेला, तिथे जाऊन तिथली परिस्थिती पाहिली. परिस्थिती पाहिल्यानंतर एक कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे असं आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं. विजन काय असतं, सरकारची असणाऱ्या योजना आणि या योजनांबरोबर लोकसहभाग सुद्धा असला पाहिजे, हा विचार देवेंद्रजींनी लोकांसमोर आणला. आणि देशभरात नाही तर जगात सर्वात मोठी अशी योजना जलयुक्त शिवार सारखी योजना ही जवळजवळ 20,000पेक्षा जास्त गावात करण्याचं काम केलं. हे विजन असावं लागतं. हे विजन या नेत्यामध्ये आहे. फक्त बोलून चालत नाही, भाषण करून चालत नाही. मला माझ्या जनतेसाठी काय करायचं आहे, जनतेसाठी आवश्यक विषय काय आहेत, बोलणं सोपं आहे. अनेक जण अमेरिकेच्या रस्त्यांच्या चर्चा करतायत, परंतु हा गावातला असणारा शेतकरी, शेतकऱ्याचं असणारं पीक की जे शेतापर्यंत रस्ता गेला पाहिजे आणि हा पांदन रस्ता व्हायला हवा असा विचार करणारा नेता हा नाहीये, यापूर्वी कोणी पाहिला नाही. पांदन रस्ता झालाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालांना तिथे असणारी नाशवंत अशी जी पिकं आहेत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सर्व पिकांची साठवण करण्यासाठी गोडाऊन्स निर्माण झाले पाहिजेत असा विचार करणारा नेता हा फार कमी होते. देवेंद्रजींनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला. एवढ्यावरती थांबले नाहीत. अनेक जण चेष्टा मस्करी करायचे. मामा 2014च्या अगोदर 12 तास लोड शेडिंग अशी परिस्थिती असताना शेतकऱ्याच्या असणाऱ्या कृषी पंपाला वीज मिळत नाही याची फक्त चर्चा होती, परंतु सौर पंप देऊन या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या पिकाला पाणी देण्यासाठी हा शाश्वत पर्याय आहे. हाच तो शाश्वत पर्याय आहे. आणि तो शाश्वत पर्याय करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलंय. सोपं नाहीये. एकदा कधीतरी आपल्याला हे लक्षात येतं, एकदा ते काम झालं की माणूस विसरून जातो की हे काम कशा पद्धतीने केलं गेलं असेल. सरकारमधल्या असणाऱ्या कोणत्या योजना असतील त्या योजनांना पाठबळ कसं दिलं गेलं पाहिजे. अनेक गोष्टी, अनेक जण बांधावरती जाऊन आम्ही हे करू ते करू सांगणारे प्रत्येक जण आणि त्यांच्या असणाऱ्या कर्जमाफीबद्दलचा असणारा विषय हा अनेक जण आता सांगतायत की ती बोगस होती,
हेही अनेक जण सांगतात. हे सर्व करत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक विजन, सरकारच्या असणाऱ्या योजना असतील, शेतकरी असेल, शेतकऱ्याचं असणारं प्रत्येक पीक, मी या व्यासपीठावरून आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रातील असणारं कोणतं असं गाव आहे की ज्या गावाची असणारी भौगोलिक परिस्थिती, तिथलं असणारं भौगोलिक परिस्थितीतून बदलणारं वातावरण, तिथे पडणारा कमी जास्त पाऊस, तिथे असणारं पीक आणि त्या पिकावरती होणारी नुकसान भरपाई आणि त्याला होणारा उपाय काय करता येऊ शकतो, याच एक उदाहरण देणारा एक कोणीतरी नेता या महाराष्ट्रात आहे का, हे कुठेतरी आपण तपासून पाहिलं पाहिजे. एकदा याचा सुद्धा विचार करायला हवा की तो प्रत्येक शेतकरी जो पीक घेतोय, अनेक वर्ष आम्ही पाहतोय पिकावरती येणाऱ्या अनेक रोग आणि त्यामुळे झालेलं नुकसान, परंतु त्या अगोदर आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळे ऍप डेव्हलप करून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून, ऍपच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांनी फक्त त्यामध्ये नोंदणी केली, त्याचा एक फोटो जर त्यामध्ये टाकला तर त्याला इलाज काय आहे हे सांगणारं सरकार हे देवाभाऊचं सरकार आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं. एकावरती नाही, असे अनेक उपाय वेगवेगळ्या पद्धतीने हवामानातील असणाऱ्या बदलांमुळे प्रत्येक सर्कल, तिथली असणारी परिस्थिती, एका गावामध्ये वेगळ्या पद्धतीचं नुकसान, दुसऱ्या गावामध्ये वेगळ्या पद्धतीचं नुकसान आणि त्या ठिकाणचे होणारे वाद, या सगळ्याला उपाय काय, तर या सगळ्याला उपाय काय हे जाणून घेण्यासाठी एक विचार करून आवश्यक असणारी सर्व यंत्रणा त्या पाठीशी लावून महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद मिळाला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डबलिंग उत्पन्नाच्या दिशेने तो शेतकरी गेला पाहिजे, यासाठी सातत्याने झटत राहणं हे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार काम करत आहे. आजची असणारी कर्जमाफी असेल, या कर्जमाफीवरती सुद्धा कशा पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि तो शेतकरी पुन्हा ताकदीने उभा राहील, यासाठी काम करणारा हा नेता आहे. आजच्या या सत्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अनेक ठिकाणी काय पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांच्या काळामध्ये झालेली धरणं असतील आणि त्यानंतरच्या काळामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा प्रत्येक भागामध्ये नर्मदाचा असणारा करार असेल, 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळवणं सोपं नाहीये, परंतु ते मिळवलं. मराठवाडा ग्रीड च्या माध्यमातून एक चुकी केली 2019ला मराठवाडा ग्रीड हा विषय तोंडाशी आला होता. आपण आज त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपल्या कवेत आल्या असत्या, परंतु एक चूक केली होती. ती चूक पुन्हा करणं नाही. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वात या सर्व गोष्टी गतिमान पद्धतीने सुरू आहेत. आपण सर्वजण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर काम करणारा हा नेता आहे. प्रत्येकाचं हित, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारं हे नेतृत्व. त्यामुळे
माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्वांनी गावागावात जाऊन तिथला असणारा प्रत्येकाचा विषय, मग तो शेतकरी की ज्याच्या बांधापर्यंत पांदन रस्ता आला पाहिजे असं जे स्वप्न तो पाहतो आहे, ते पूर्ण करण्याची क्षमता ताकद असणारं हे नेतृत्व आहे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला पाऊल उचलायचं असेल तर हीच ती संधी आहे की यांना पूर्ण ताकदीने आपण सर्वजण आजच्या या सत्काराच्या निमित्ताने पाठिंबा देऊया, एवढीच आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर या राज्याचे कृषी मंत्री, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, आपल्या सर्वांचे लाडके मामा आदरणीय दत्तात्रेयजी भरणे मामा बोलतायत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. उपस्थित सर्व राज्यातून आलेले सगळे शेतकरी बांधव, बहिणी, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आज देवाभाऊंच्या सत्कारासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. आदरणीय देवाभाऊ, आपल्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे सहकारी अशोक उईके साहेब, खासदार अनिल बोंडे साहेब, आणि ज्यांनी खरं तर या कार्यक्रमासाठी एक कृषी मंत्री म्हणून मला बोलवलं, ते संजयजी कुटे साहेब, तुमचे आपले अध्यक्ष रामकृष्ण वेताळ साहेब, आमचे आमदार रणधीरजी सावरकर साहेब, आपले नेते प्रवीणजी दरेकर साहेब, कॅप्टन सेल्वनजी, आमच्या चित्राताई वाघ, आणि सगळेच उपस्थित समोर बसलेले सगळे आमदार, खासदार, आजी माजी आमदार, आजी माजी खासदार, सगळे किसान मोर्चाचे सगळे तुमचे पदाधिकारी, सर्वच कार्यकर्ते, मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा किसान मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय वेताळ साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानतो. एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या आदरणीय भाऊंच्या या सत्कार समारंभासाठी आपण सर्वांनी मला बोलवलं. बंधूंनो, शेतकरी, आज तुम्ही सगळेजण किसान मोर्चाचे कार्यकर्ते आहात. आज आपण सगळेजण महायुती म्हणून सगळेजण एकत्र आहोत. आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांना आज आपण एक महायुती म्हणून जी मदत करतोय ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, शेतकऱ्यांना त्याची माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी वेताळ साहेब, आज तुम्ही हा पहिला भाऊंचा सत्कार आज या सभागृहामध्ये घेतलेला आहे. बंधूंनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या वर्षी अतिवृष्टी आली. अतिवृष्टीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या डोळ्यात हेकत आपली समोरची शेती वाहून गेली, आपलं पीक वाहून गेलं, आपली घरदारं, आपली गुरढोरं वाहून गेली. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये सुद्धा या राज्यामध्ये आपल्या सर्वांना जर कुणी मदत केली असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र भाऊ फडणवीस. आज कैलासवासी अजितदादा पवार साहेब नाही आहेत, एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांनी प्रत्येकाने बांधावरती जाऊन, घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्यांची अडचणी काय आहेत हे स्वतः फील्डवर जाऊन याची त्यांनी सर्वांनी माहिती घेतली आणि एक चांगल्या प्रकारची मदत निश्चित प्रकारे केली. बंधूंनो, कर्जमाफी, खरं तर मगाशी मला वाटतं आमचे कुटे साहेब सांगत होते की कर्जमाफीची रक्कम, कर्जमाफी लोकांना. बंधूंनो, खरं सांगतो, कुठलीही गोष्ट करणं, बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं. आपण एखाद्या घरामध्ये, आपण पण शेतकरी आहोत, एखाद्या घरामध्ये आपण एखाद्या आपला संसार आपण ज्यावेळेस चालवतो आणि संसार चालवताना आपण प्रमुख म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार, आपल्या खिशाचा सगळा विचार करावा लागतो. हे अडचणीच्या काळामध्ये आता कुठल्याही प्रकारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही आहे, परंतु अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, त्या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, तो शेतकरी पुन्हा एकदा उभा राहिला पाहिजे. यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार साहेब असतील, यांनी मदत केली. किती केली? किती आकडा आहे? बंधूंनो, आपल्या सर्वांना तो आकडा माहिती असणं गरजेचं आहे. शेतकरी किती आहेत ते असणं आपल्याला माहिती गरजेचं आहे. कारण का आपल्याला माहित आहे की आपण सगळे शेतकरी आहोत. कसं असतं, चकाट्या मारणाऱ्यांची आपल्या सगळ्याला माहित आहे. पानपट्टीच्या दुकानामध्ये चकाट्या म्हणजे देऊ नये. काही वेळेस चुकीचा आपल्याबद्दल प्रचार केला जातो. ह्याला आपण सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. आपण किसान मोर्चाच्या कार्यकर्त्याच नाही, महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक शेतकऱ्याचं हे कर्तव्य आहे. जे आपण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्यात हे आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, खाली तळागाळात ह्या योजना पोहोचल्या पाहिजे. आज रक्कम तुम्हाला माहित आहे, 56 लाख शेतकरी, 56 लाखापेक्षा जास्त शेतकरी. आणि रक्कम किती आहे? रक्कम देवाभाऊंनी आपण पाठीमागे रक्कम होती 36,585 कोटी रक्कम होती. परत आपण तुमच्या सर्वच प्रतिनिधींनी, महायुतीचे प्रतिनिधी असतील, सगळ्यांनी विनंती केली, सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती केली, तुमच्या मोर्चाच्या प्रतिनिधी विनंती केली आणि भाऊंनी त्या 2 अटी कॅन्सल केल्यानंतर ती रक्कम किती झाली? ती रक्कम झाली 40,585 कोटी. एवढी ऐतिहासिक आपल्या शेतकऱ्याला मदत करणारा हा आपला नेता आहे. त्यामुळे त्याचं अभिनंदन, त्याचं ऋण हे आपण सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे बाबा. शेवटी एक गोष्ट केली, जी माणसं आपल्यासाठी काम करतात, आपल्याला मदत करतात, सहकार्य करतात, त्यांचं ऋण हे व्यक्त केलं पाहिजे. आपण शेवटी तुम्हाला मी सांगतो, आपण शेतकरी आहोत. आपल्याला माहित आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावानं आपण पीक कर्ज घेतो, शेतकरी पीक कर्ज घेतो. त्यामध्ये सरकार आपल्याला मदत करतं, व्याज सवलत देतं. ती काय रक्कम थोडी असते का रे? त्यातनं ती रक्कम किती आहे त्याचा आपण कधी विचार केलाय का? बंधूंनो, ती सुद्धा रक्कम कितीतरी, मला वाटतं आजचा हिशोब केला तर 400-500 कोटीच्या वर रक्कम आहे. दुसरं आपल्या सर्वांना माहित आहे, शेतकऱ्यांची मागणी वीज माफीच्या बाबतीत मागाशी कुठे साहेबांनी सांगितलं की पूर्वी विजेची काम, आपलं चव्हाण साहेबांनी सांगितलं. आपल्या राज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा जी मोफत वीज आहे या बाबतीमध्ये देवाभाऊंनी आपल्याला किती मदत केली माहित आहे तुम्हाला? आपण कधी विचार करत नाही की आपल्या 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपला पंप आहे त्याच्या आत असणाऱ्या पंपाला आता प्रत्येक वर्षी बजेटमधनं या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र भाऊंनी 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली आहे. कशाला म्हणतात? किती वाजवता येईल, लोकांना किती सांगता येईल? हे मदत करणं एवढं सोपं नाही आहे रे बाबांनो. गप्पा मारणं सोपं आहे, परंतु एवढी मदत हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून का सांगतोय, तुम्ही हे प्रत्येक प्रत्येक गावापर्यंत हे घरोघरी पोहोचलं पाहिजे. काय होतं विद्यार्थी, मी तुम्हाला सांगतो, एखादा विद्यार्थी हुशार असतो, त्याला 100 पैकी 90 मार्क पडतात, पण 90 मार्काकडे कुणी बघत नाही, परंतु चुकून 10 मार्क तो डिस्टिंक्शनच्या वर असतो, पण 10 मार्काचा प्रचार जास्त केला जातो. यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, यासाठी तुम्ही घरोघरी शेतकऱ्यांना सांगा हे महायुतीचं सरकार हे किती मदत करते. आपल्याला दुसरी माहिती आहे की आज आपल्याला यायचं धोरण, महाराष्ट्र राज्य यायचं धोरण, त्या धोरणामध्ये आपल्या यायचं धोरणामागे उद्देश काय? माझ्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. शेतकऱ्याला आधीच आपल्याला आपल्या शेतामध्ये जे पेरलंय ते केलं त्याच्यावरती कुठल्या आपल्याला रोग येणार आहे त्यावरती कुठलं औषध आपल्याला मारलं पाहिजे, किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये यायच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे. यायच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हे याय धोरण आणणारं भारतातलं महाराष्ट्र राज्य हे पहिले, त्याचं श्रेय आदरणीय भाऊंना दिलं पाहिजे. तुम्हाला दुसरं माहित आहे, या राज्यामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या महिलाच्या घरामध्ये नवरा शेती करतो, नवऱ्याच्या नावावर सातबारा आहे, परंतु माझ्या त्या महिला भगिनींच्या नावावरती, तिच्या नावावरती सातबारा नाहीये. ती तर आहेच. दुसरे अनेक महिला आहेत की ज्यांच्या 3 पिढ्या ह्या शेतीच्या संलग्न व्यवसायामध्ये काम करतात, मोजरी म्हणून काम करतात, शेतीमध्ये ते काम करतात, पोल्ट्रीमध्ये त्या काम करतात, दुग्ध व्यवसायामध्ये त्या काम करतात, मच्छीमार व्यवसायामध्ये त्या माझ्या महिला काम करतात. पण त्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नसल्यामुळं त्यांना काही गोष्टीमध्ये त्यांना अनेक योजनेपासून त्यांना दूर राहावं लागत होतं. देवभाऊने निर्णय असा घेतला की या राज्यामध्ये ज्या महिला शेतमजूर आहेत, ज्या महिलांच्या नावाने सातबारा नाही आहे, परंतु त्या महिलांना उद्या शासकीय योजनेचा असू द्या, शासकीय योजनेचा असू द्या, केंद्राच्या योजनेचा असू द्या, त्याचप्रमाणे तुमच्या
कर्ज योजनेचा असू द्या किंवा पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्या माझ्या महिलांना कशी त्यांना कुठेतरी पायावरती स्वतःच्या उभा राहावा यासाठी महिला शेतकरी धोरण आणणारं हे भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. याचं श्रेय आदरणीय देवाभाऊंना जातं. हे कशासाठी केलं? ती माझी ग्रामीण भागातली बहीण, ती महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. तिला एक महिला दर्जा मिळाल्यानंतर तिला निश्चित प्रकारे अनेक प्रकारचे शेती संलग्न ती व्यवसाय करू शकते. एक अशा चांगल्या प्रकारचे निर्णय आदरणीय भाऊंनी घेतले. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे मुख्यमंत्री पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला किती अडचणी होत्या. आज बावनकुळे साहेब इथं नाही आहेत. बावनकुळे साहेबांचं नाव मी मुद्दामून घेतो. त्यासाठी त्यांनी पण पुढाकार घेतला. मुख्यमंत्री पानंद रस्त्याची योजना ही आपल्या भागामध्ये आणली. रस्त्याची अडचण किती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यातनं त्या अडचणी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना त्या सुटणार आहे. आता तुम्हाला सांगतो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो. आता पीएम किसानचा तो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे. ठीक आहे, नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच. ह्या दोन्ही योजनेचा जर मिळून आपण हिशोब केला भाऊ, पीएम किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सांगायचं तात्पर्य आहे की हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे. शेवटी हे राज्य हे तिन्ही नेते हे शेतकऱ्यांचं हित साधणारे नेते आहेत, शेतकऱ्यांचं प्रश्न समजणारे नेते आहेत. त्यामुळे आपण ह्या गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे कुठेतरी कमी पडतोय, सांगायला कमी पडतोय, काम करून आपण वाजवायला कमी पडतोय. आणि काही लोक काम न करता सुद्धा फक्त पेपरबाजी आणि कुठेतरी टीव्ही समोर मीडिया समोर येऊन कुठेतरी आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी चुकीचं असं हे पसरवतात. त्यामुळे अशा लोकांना कुठेतरी निश्चित प्रकारे केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण महिलांना शेतकरी दर्जा दिला, त्याचप्रमाणे आपण पशुपालकांना आपले ते पण आहेत त्यांना शेतकऱ्याचा दर्जा दिला. आपण मच्छीमारांना सुद्धा शेतकऱ्याचा दर्जा भाऊ तुम्ही दिला. त्यामुळे ही लोक भाऊ खूप वेगळ्या ह्याने आपल्याकडे बघतायत, खूप ह्याने आपल्या ह्याने बघतायत. त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगतो आता बाकीच्या गोष्टीमध्ये न सांगता कालच एक निर्णय आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठा निर्णय देवेंद्र भाऊ आणि आपल्या महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे. आज खरं तर आमचे रावल साहेब इथं नाही आहेत की तुम्हाला मी सांगतो की जे आपलं पालघरमधलं दापचेरी आहे तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. खूप मोठा निर्णय आहे, खूप मोठा. हा निर्णय इतका सोपा नाही, इतका बारका निर्णय नाही आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निर्णय आहे. यातनं कुठेतरी आपल्याला खूप काही गोष्टी या राज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय सुविधा आपल्याला माहित आहे की जागतिक बाजारपेठेचे दरवाजे यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहेत. शेतमाल साठवणूक असेल, पॅकिंग असेल, प्रक्रिया उद्योग असतील, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व स्पर्धात्मक दर त्यापासून अनेक गोष्टीत आता फायदा होणार आहे. बंधूंनो, काही गोष्टीमध्ये निर्णय घेतल्यानंतर कधी काळाला वेळ लागतो, पण या निर्णयामुळे माझ्या शेतीमध्ये शेतकऱ्यामध्ये किती बदल होणार आहे याचाही आपल्या सगळ्यांना बंधूंनो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आज किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की तुमचं रामकृष्ण हे पंढरपूरचं हे तुमचं नाव पण आहे की एक चांगल्या कार्यक्रमाला खरं तर बोलवलं भाऊ. आम्ही विधानसभेमध्ये तुम्हाला माहिती आहे की महिला शेतकरी विधेयक असू द्या, कर्जमाफी असू द्या, एवढी मोठं करूनही टीका टिप्पणी होत होती. शेवटी टीका टिप्पणी करणं शेवटी पुढच्याचं काम असतं. शेवटी पण आपण आपल्या कामाचं शेवटी आपण हे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे खरं तर कृषी समृद्धीचा भाऊ मगाशी विषय राहिला, तुम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे. कृषी समृद्धी योजना आपल्याला माहित आहे की आपल्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधासाठी एक गुंतवणूक तरतूद किती केली? तरतूद ह्याच्यासाठी केली देवेंद्र भाऊंनी 5,000 कोटी रुपयाची तरतूद ही कृषी समृद्धीमध्ये केली आहे. अशा अनेक योजना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे बाबांनो, मला तुम्हाला एकच सांगायचंय, हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. तुम्ही सगळे किसान मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. महायुती तुमच्या कार्यकर्त्याबरोबर महायुतीच्या या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्या शेतकरी बांधवांना सांगतो, खरंच एक राज्याला एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला मिळालेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांचा सन्मान, जो माणूस एखादा चांगलं काम करतो,
तुम्ही आज तुम्हाला मी सांगतो सीएम मुख्यमंत्री महोदयांचं भाऊंचं अनेक ठिकाणी सत्कार होतील. हा सत्कार भाऊंच्या घरच्या लोकांचा सत्कार आहे आणि घरच्या लोकांचा सत्कार हा वेगळा असतो. आणि मी नेहमी लक्षात ठेव, मी नेहमी म्हणतो आपल्या घरामध्ये एखादा मुलगा मुलगी चांगल्या मार्काने पास झाली, जर चांगलं केलं, आपण तिला फक्त एक कॅडबरी जरी दिली तर तिला किती समाधान, दुसऱ्या दिवशी किती जोराने काम करते. भाऊ तुमच्या कामाच्या करण्याबद्दल मी नेहमी म्हणतो भाऊ तुमची काम आणि तुम्ही गोल गोल आहात भाऊ. तुमची कामाची पद्धत खरंच वेगळी आहे भाऊ. माणसं तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये नुसतं कृषी नाही, मला खूप काही गोष्टी म्हणजे असं मी जरी हो का मी आज राज्याचा कृषी मंत्री आहे, मी पण शेतकरी आहे, मी पण बांधावरती जाणारा माणूस आहे, मी पण धडीवर पाणी धरणारा माणूस आहे, वापीवर पाणी धरणारा माणूस आहे, मी पण द्राक्षावरती औषध मारणारा माणूस आहे, डाळिंबावर औषध मारणारा माणूस आहे. माझी पण शेती बऱ्यापैकी आहे, त्यामुळे शेतीतलं बऱ्यापैकी मला पण माहिती आहे. कारण का माझा घरच शेतामध्ये, झोपायला जातो तेव्हा शेत दिसतं, उठलो तरी शेत दिसतो. तेव्हा शेतीचे प्रश्न अडचणी निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना माहीत आहेत. परंतु निश्चित प्रकारे आज भाऊंचा तुम्ही सत्कार केलेला आहे. खरंच एक राज्याला चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे. कुठे साहेब मला माहित आहे चांगली माणसं 100% हे महाराष्ट्रामध्येच राहिली पाहिजे. इतकी चांगली माणसं आपल्याला आपल्या भविष्यासाठी राहिलाच पाहिजे. शेवटी आपलाच आपण लय विचार करून चालत नाही हो कुठे साहेब. अरे महाराष्ट्र आज मी म्हणत नाही, योग्य वेळी हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे. कुठे साहेब आपण घरचं म्हणून घरीच नाकावं. कुठे साहेब योग्य वेळी म्हटलं मी, योग्य वेळी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपण सगळेजण आज आपल्याला माहिती आहे की आपली आषाढी ह्या 25 तारखे बरोबर आहे का तारीख, नाही माझी गडबड व्हायची. 25 तारखेला आषाढी आहे. आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया, आपण पांडुरंगाला एक विनंती करूया, योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. अधिक न बोलता आता बाकी काय लय सांगत नाही. आता काय इतकं यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे कृषी मोर्चाचे काय यांत्रिकरणाला पूर्वी किती पैसे मिळत होते, आता किती पैसे मिळाले होते, आता मिळणार आहेत. आता माझ्याकडे अजून उरलेली जी तुमची पेंडिंग रक्कम आहे ती पण माझ्याकडे आता भाऊंची बनणार होतो, आता नको साहेब भाऊंची घ्यायला, ती पण लगेच पेंडिंग तुम्हाला 8-15 दिवसात देण्याचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे आधी काय बोलणार नाही. परंतु खूप चांगला कार्यक्रम किसन मोर्चाने घेतला आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, आमच्या डॉक्टर कुटे साहेबांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मामा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मामांसाठी. आणि यानंतर तुम्हा आम्हा सर्वांशी बोलतायत महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणारा आपला नेता, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणारा आपला शेतकऱ्यांचा नेता, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलतायत. उभं राहूया, दोन्ही हात वरती करूया, जोरदार टाळी आदरणीय देवाभाऊंसाठी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनंतर राज्यकारभार कसा चालवला पाहिजे याची मुहूर्तमेढ केली त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि शेतकऱ्यांचे आसूड हे जगासमोर आणणारे, ज्यांची 200वी जयंती आपण साजरी करतो आहोत, असे महात्मा ज्योतिबा फुले
यांनाही नमन करतो. आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणेजी, अनिल बोंडेजी, अशोक उईकेजी, संजय कुटेजी, रामकृष्ण बेताळजी, प्रवीण दरेकरजी, रणधीर सावरकरजी, चित्राताई वाघ, तमिळ सेल्वनजी, रवींद्र अनासपुरेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नारायण कुचे, अभिमन्यूजी पवार, सुलभाताई गायकवाड, चरणसिंग ठाकूर, प्राजक्त तनपुरे, सुनीलजी कर्जतकर, बंटी भांगडियाजी, डॉक्टर सुरेश खाडे, प्रकाश भाऊ भारसाकळे, प्रशांत बंबजी, डॉक्टर भागवत कराड, सुहास शिरसाट, धैर्यशील पाटील, उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी बांधव आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पदाधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो की आज आपण या ठिकाणी माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. खरं म्हणजे मी जीवनामध्ये फार कमी सत्कार स्वीकारतो, शक्यतोवर सत्कारांपासून दूर राहतो. पण ज्यावेळी किसान मोर्चाने आम्हाला सत्कार करायचा आहे असं सांगितलं, त्यावेळी मला एक संधी दिसली की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद करता येईल, दोन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवता येतील, आणि म्हणून मी हा सत्कार स्वीकारला. आणि मी विचारलं कुठे घेणार, म्हणाले आम्हाला मुंबईला घ्यायचं आहे. अरे मी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेताय आणि मुंबईला घेताय, तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठल्या तरी विभागात घेऊया. पण आमचे अध्यक्ष आणि संजय कुटेजी यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण हा सत्कार मुंबईमध्येच करायचा आहे. मी त्यांना हो म्हटलं आणि आज हा सत्कार आपण केला. मी अतिशय विनम्रपणे हा सत्कार माझ्या वतीनं, ज्यांनी मला या संपूर्ण कार्यात मदत केली ते माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला हा सत्कार मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. खरं तर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं. त्यानंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्याही झाल्या, जिल्हा परिषदेच्याही झाल्या. सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून दिलं आणि न भूतो अशा प्रकारचं मॅन्डेट, अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला. केवळ राजकीय विचार केला असता तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा 2029ला लोकांसमोर जायचं आहे, तर 29च्या जानेवारीत आपण कर्जमाफी करू अशा प्रकारचा राजकीय विचार आपल्याला करता आला असता. पण आपल्याकरता कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, हा कुठलाही निर्णय राजकारणाशी संबंधित नाहीये. राजकारण आपल्या जागी आहे, ते आपण करतो, ते करावंही लागेल. पण शेतकऱ्याचं हित बघत असताना कुठल्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना कधी कुठला निर्णय हिताचा असेल
याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटत होतं की सरकार निर्णय करणार नाही, आपण आंदोलनं करू, आपलं दुकान चालू राहील, आपल्याला प्रसिद्धी मिळत राहील. परंतु त्यांना हे माहिती नव्हतं, हे महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या देवाभाऊचं सरकार आहे. आणि म्हणून आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचसोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती, आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. राज्यामध्ये 2008ला देशाची कर्जमाफी झाली आणि 2009ला राज्याची कर्जमाफी झाली. 2009च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने 2008च्या कर्जमाफीतल्या लोकांना वगळलं. 2017ला आपण कर्जमाफी केली, त्याही वेळी ज्यांना फायदा यापूर्वी मिळाला होता त्यांना आपण वगळलं. 2019ला कर्जमाफी झाली. 19च्या कर्जमाफीमध्ये तेव्हाच्या सरकारने, मगाशी कुटे साहेबांनी सांगितलं की 2017ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्या सगळ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर आत्ताही आपण कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती तयार केली होती त्या समितीने आपल्याला अहवाल देताना हे सांगितलं की याचा फायनान्शियल इम्पॅक्ट मोठा नाही, 3-4 हजार कोटी रुपयेच लागतील. परंतु आपल्याकडची जी बँकिंग सिस्टीम आहे, बँकांची जी व्यवस्था आहे, जर कर्ज भरण्याची सवय ही सुटली, किंवा अनेक वेळा सवय सुटत नाही पण शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण भरून टाकल्याने कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, आणि म्हणून या भीतीपोटी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी कर्ज भरत नाहीत. आणि मग नंतर दोन्हीकडनं अडचणीत येतात. आणि म्हणून साधारणपणे लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना पुन्हा डिफॉल्ट झाला असेल तर कर्जमाफी देऊ नये, अशा प्रकारचा निर्णय आपल्या समितीने दिला होता. तरीही ज्यावेळेस मी बघितलं की अशा प्रकारचे शेतकरी किती, तर लक्षात आलं की 12 लाख शेतकरी आहेत. ज्या 12 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग मी विचारलं की समजा आपण असं केलं, 50,000पर्यंत सरकारने द्यावे आणि वरचे त्यांनी द्यावे, तर किती शेतकरी कव्हर होतात? होतात तर 12 लाख. पण त्यातले 6 लाख शेतकरी असे होते की ज्यांना 10-12 हजार रुपये भरले तरीही 50,000चा फायदा त्या ठिकाणी मिळत होता. आणि म्हणून दोन्ही गोष्टी त्यात होत होत्या. शेतकऱ्याला फायदाही मिळत होता आणि पुन्हा जो काही रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की कर्ज भरण्याची प्रवृत्ती कमी होऊ नये या दृष्टीनं तुम्ही कारवाई करा, ती कारवाई देखील आपल्याला करता येत होती. आणि म्हणून त्या रिपोर्टच्या पलीकडे जाऊन आपण हा विचार केला की 50,000पर्यंत आपण द्यावं. आणि 1 लाखापर्यंत गेलं तर जवळपास या 12 लाखातले 9 लाख शेतकरी हे 10-12 हजार रुपये भरून त्या ठिकाणी पात्र होत होते. आणि म्हणून या दृष्टीने हा निर्णय घेतला होता. दुसरा निर्णय हा आपण चालू कर्ज आपल्या नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी भरावं याकरता त्याची एक अट आपण लावली होती. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही कर्जमाफी केल्यानंतर ज्यावेळी आमच्या रणधीरभाऊ सावरकरांसोबत आमचे महायुतीचे 3ही पक्षाचे सगळे आमदार, जवळपास 25-30 आमदार माझ्याकडे आले. आणि माझी सवय आहे
मी सत्य नेहमी सांगतो, कारण आर्थिक शिस्तही असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना समजावून सांगितलं की मला पैसे जास्त लागणार नाही, 4,000 कोटी लागणार आहेत. 36,000 कोटी दिले आहेत तर 40,000 द्यावे लागतील. पण आर्थिक शिस्त देखील आपल्याला लावली पाहिजे, कारण भविष्यात आपल्या जिल्हा बँका जर वाचवायच्या असतील तर कर्ज भरण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय आहे. पण आलेल्या सगळ्या आमदारांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचं आर्थिकदृष्ट्या किती बरोबर असेल तरी देखील हे जे शेतकरी बाहेर राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच हे राहील की 56 लाखाला दिलं आणि आम्हाला मात्र सोडून दिलं. त्यामुळे तुम्ही हा निर्णय बदलवा. आणि मग त्या सगळ्यांचा आग्रह मला योग्य वाटला. मी आमच्या सगळ्या नेत्यांची चर्चा केली आणि त्या ठिकाणी निर्णय केला की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ. त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही. दुसरं महत्वाचं आपण केलं, ज्याचा उल्लेख कुटे साहेबांनी केला होता, की उद्योजींच्या कर्जमाफीमध्ये 2,01,000 रुपया एवढं जरी तुमचं कर्ज झालं तरी तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही, एकही नाही. आम्ही म्हटलं असं नाही. एकतर आपले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत. जे 2 लाखाच्या वरचे आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, या दृष्टीनं आम्ही सांगितलं की 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरा, 2 लाखापर्यंत पैसे आम्ही भरतो, म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल. अशा पद्धतीनं त्यांनाही फायदा दिला. आणि अर्थात दुसरी गोष्ट जी आमच्या या शिष्टमंडळाने मला सांगितली ती मला एका मिनिटात पटली. त्यांनी माझाच विषय माझ्यावर उलटवला. ते म्हणाले तुम्हीच घोषित केलाय अल निनोचं वर्ष आहे. मग अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय. मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे. तात्काळ तीही अट आपण काढून टाकली. त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. खरं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाहीये. आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो कर्जमाफी आवश्यकच आहे, ती दिलीच पाहिजे. पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही. जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. आज आपण बघा इंडस्ट्रीत नवनवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या तंत्रज्ञानामुळे ती इंडस्ट्री फायद्यामध्ये जाते. जर एखाद्या उद्योगाने ठरवलं की मी नवीन तंत्रज्ञान आणणारच नाही तर तो उद्योग बंद पडतो. दुसरा कोणीतरी तंत्रज्ञान आणतो आणि त्या उद्योगाच्या पुढे जातो. आमच्या शेतीचं क्षेत्र देखील असं आहे की या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन पद्धती आणल्या नाहीत, या शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आणलं नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही. आणि मग या सगळ्या नवीन गोष्टी करण्याकरता अडचण काय आहे? ती अडचण आहे गुंतवणुकीची. ज्या शेतकऱ्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे, या अल्पभूधारक शेतकऱ्याला गुंतवणूक त्यांनी करायची कशी? गुंतवणुकीकरता त्याला पैसे येतील कुठनं? तो जेमतेम पीक कर्ज काढतोय आणि तेही कर्ज जर परत करू शकत नाहीये तर मग गुंतवणूक तो करेल कशी? आणि म्हणून 2014 नंतर
मोठ्या प्रमाणात आपण शेती क्षेत्राला रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र नाही, ते तर करावंच लागतं. पाऊस आला तर, अतिवृष्टी झाली तर, अवर्षण झालं तर, वाहून गेली तर, सगळ्या गोष्टीत ते तर करावंच लागतं. पण केवळ तितक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला, मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळं असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल. तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा. मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं मी आमदार असताना. नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं. पंचायत समितीत आम्ही बसायचो, काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो. 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे. आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेलं आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो. मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ, अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली. आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टरमधून जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाहीये, पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं. आणि ते विचारा कधी झालेलं आहे, हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झालेलं आहे. आज जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो. आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनोमध्ये कुठेतरी 5, 7, 8 जुलैला भरपूर पाऊस येतो आणि त्याच्यानंतर 25 जुलैपर्यंत पाऊस गायब होतो. अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं, त्याकरता ही शेततळी आहेत, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत. आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहेत. ज्या गावांमध्ये बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते. मला नेहमी, आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ऍपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ऍपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले, 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यांत्रिकीकरण आपण सुरू केलं. आणि महत्वाचं यातलं काय आहे तर आज आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, गुंतवणुकीची क्षमता बघा, जागतिक बाजारपेठ झाली आहे. आता शेतमालाचा भाव हा कुठलं राज्य ठरवत नाही, कुठला देश ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ ठरवते. त्यामुळे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शेतमालाचा भाव घेऊन फायदा करायचा असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, उत्पादकता वाढवावी लागेल. उत्पादकता वाढेल तेव्हाच उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता आता ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्याची गुंतवणुकीची ताकद किती आहे. आणि म्हणून आपण गटशेतीची योजना सुरू केली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50,000 गट जर आपण तयार केले तर या गटांची क्षमता जी आहे, आणि सरकार सगळ्या योजना गटाला देत आहे. मागच्या वेळेस तर आपण 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना गटांना दिल्या.
तर या गटाची गुंतवणुकीची क्षमता वाढते. या गटांना जे काही निविष्ठा खरेदी करावे लागतात त्याची किंमत कमी होते. वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून पूरक पिकं त्या ठिकाणी घेता येतात आणि त्यातनं शेती जी आहे ही उद्योगासारखी फायद्यामध्ये आपल्याला आणता येते. आणि म्हणून त्याही दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आमच्या शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो कमी व्हावा म्हणून आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज याचा कधी कोणी विचार करत नाही. वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही. दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो. कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा. आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की याच महाराष्ट्राने जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज, इतक्या मोठ्या प्रमाणात रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात आपल्याला माहिती आहे. आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. आणि 8 तास आम्ही देतो, 10 तास जायचंय, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. आज खरं म्हणजे एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक आपण किती वाढवली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून यावर्षी शेती क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून कुठे साहेब आपण जो पैसा देतोय तो 95,000 कोटी रुपये आहे. कर्जमाफीच्या व्यतिरिक्त, कर्जमाफीचा पैसा नाही, 95,000 कोटी रुपये आपण देतो. मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक आपण वाढवतो. आपला प्रयत्न आहे की एक क्षेत्र हळूहळू
सस्टेनेबल झालं पाहिजे. आणि म्हणून एक एक गोष्ट जी आपण करतोय, आता शेती क्षेत्रामध्ये आपण एआयचा वापर चालू केलाय. कारण आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आज आपण इस्रायलची शेती बघितली तर इस्रायलच्या शेतीमध्ये फर्टिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे, पण त्या ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशन आहे. जे काही त्या ठिकाणी द्यावं लागतं ते सगळं त्या ठिबकच्या माध्यमातून जात असताना कंप्लीट ऑटोमेशन असल्यामुळे जेवढं सीसी गेलं पाहिजे, आपण तर अंदाजे करतोय सगळ्या गोष्टी, अंदाजे जेवढं सीसी गेलं पाहिजे तेवढंच ते जातं, त्यापेक्षा जास्त जात नाही. त्याचा परिणाम काय होतो? जमीन चांगली राहते. त्याचा परिणाम काय होतो? खर्च कमी होतो आणि वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत ते आपल्याला हळूहळू न्यावे लागतील. आणि शेतीमध्ये जे काही आपण वापरतो, आज रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीची अवस्था ही वाईट होते आणि म्हणून त्याचा वापर कसा कमी करायचा. आज आपण जे काही आपलं त्या ठिकाणी दुसरं खातं आहे ॲनिमल हजबंडरीचं, त्या खात्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या. सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो आणि म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जाण्याकरता त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना आणून आपल्या देशी गायींचं संवर्धन झालं पाहिजे. आणि देशी गायींच्या माध्यमातून आज इतके चांगले प्रयोग झाले आहेत, आज जीवामृत असेल किंवा इतर पद्धती असतील की ज्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये गोमूत्र असेल, शेण असेल, गूळ असेल, हळद असेल, अनेक गोष्टी त्याचं मिश्रण करून आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आज त्यांनी उत्पादकता वाढते, ती कमी होत नाही आहे, असे वेगवेगळे प्रयोग हे आपल्याला करावे लागतील. आणि त्यातनं आपल्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे, जी उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता देखील त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परत आणावी लागेल, ती वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे आपण सगळे लोक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी कधी फार सांगत नाही, पण मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे. माझे वडील स्वतः शेतकरी होते. आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे. कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते. आणि जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वर्षातले 3 महिने गावी असायचो. वर्षातले 3 महिने मी गावी असायचो. माझ्या गावातले मित्र अजूनही आहेत. आणि घरी शेती होती, घरी आमराई होती, घरी ऊस होता. आमच्याकडे कारखाने वगैरे काही नव्हते मामा, त्यामुळे आम्ही ते कढईमध्ये त्या ठिकाणी गुळ तयार करायचो त्याच्यातनं. त्यामुळे गुऱ्हाळ होतं आमच्याकडचं. त्या गुऱ्हाळामध्ये ते गुळ तयार करायचं, त्याची राब काढायची, ती राब नंतर मटकीमध्ये ठेवायची, मग ती राब खायची. हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्याकडे बगीचा होता, बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो. त्यामुळे शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे. जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची, तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं, म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो. हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे. हे सगळं जवळून बघितलेलं आहे. शेती मातीशी संबंध आमचाही आहे. फक्त आम्ही कधी फार ते सांगत फिरत नाही की बाबा आमचा खूप संबंध आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटतं की शहरातनं निवडून येतं त्यांना काही समजतं का नाही समजत. महत्वाचं एवढंच आहे की जोपर्यंत शेतीची अर्थव्यवस्था ही आपण योग्य करणार नाही, जोपर्यंत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवणार नाही, जोपर्यंत केवळ शेती नाही तर शेतीच्या नंतर
त्याचं प्रोसेसिंग आहे, त्याला योग्य मार्केट मिळवून देणं आहे, त्याचं ब्रँडिंग आहे, या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्या ठिकाणी 2 योजना सुरू केल्या. पहिली नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, वर्ल्ड बँकेकडनं आज ती योजना चाललेली आहे 5,000 कोटी रुपयाची, की ज्या योजनेमध्ये आज जलसंधारणापासून तर व्हॅल्यू चेनपर्यंत सगळ्या गोष्टी विदर्भ आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये चाललेल्या आहेत, काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात चालले आहेत. आणि दुसरी आपण जी योजना स्मार्टची आणि मॅग्नेटची केली, की ज्या योजनेमध्ये आपला प्रयत्न आहे 10,000 गावांमध्ये आपली जी प्राथमिक सोसायटी आहे त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं. आणि संपूर्ण जी चेन आहे, गोडाऊन असेल, कोल्ड चेन असेल, अशी जी कंप्लीट चेन आपल्याला करावी लागते, की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना होल्डिंग करता आलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न हाच आहे, आपण हमीभाव देतो, हमीभावाने खरेदी पण भरपूर करतो, पण आपल्याला माहिती आहे की जसं कापूस आहे, कापसामध्ये खेळा खरेदी होते, त्या ठिकाणी जाऊन शेतीमध्ये खरेदी होऊन जाते. त्या शेतकऱ्याला लगेच काहीतरी समोरचं पाहिजे असतं, म्हणजे लग्न आहे घरी, काहीतरी सण आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात तो आलेल्या व्यापाऱ्याला विकून टाकतो आणि मग हमी भावाचा फायदा त्याला मिळत नाही. आणि म्हणून हमी भावाची विक्री होतपर्यंत त्याला ते योग्य ठिकाणी ठेवताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला तारणही मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला कुठलंही त्यातनं अडचण येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या प्राथमिक सोसायट्यांच्या माध्यमातूनच कशी उभी करता येईल याचं काम आज आपण जवळपास 10,000 गावांमध्ये करतो आणि पुढेही आपल्याला हे काम जवळजवळ सगळ्या गावांमध्ये करायचं आहे. ही सगळी अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आज जरी आपला शेतकरी अडचणीत आहे आणि मला हे दिसतंय की आपण जर फोकस काम केलं तर आज शेतकऱ्याला मदत करावी लागते. फोकस पद्धतीने काम केलं तर आजपासून 5, 7, 10 वर्षानंतर शेतकरी तुमच्या दारात येणार नाही, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करावी लागणार नाही. आज आमचा फोकस हा शेतीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगावर आहे. हा का आमचा उद्योगावर आहे? याचं कारण असं आहे की एकीकडे हळूहळू शेती क्षेत्रातला रोजगार कमी होणार आहे. तो याकरता कमी होणार आहे की पूर्वी असं होतं, शेत मोठं होतं, 4 मुलं हो का 6 मुलं हो, सगळे शेतीवर जायचे. आता ती परिस्थिती नाही आहे आणि हळूहळू शेतमजुरांची संख्याही थोडी कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू आपण यांत्रिकीकरणाकडे येणार आहोत आणि म्हणून गावातल्या मुलांना केवळ शेती आणि शेतीतलं म्हणजे जी शेती 2 भाऊ करू शकतात तीच 4 भाऊ करतायत. त्यामुळे उरलेल्या 2 भावांचे जे श्रम आहेत त्याला पैसे मिळत नाही आहेत आणि म्हणून त्याला उद्योगाची जर जोड दिली तर उद्योगाच्या माध्यमातून समजा 2 भाऊ उद्योगात गेले आणि 2 भाऊ शेतीत राहिले तर तिथलं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे बदलेल. आणि दुसरा प्रयत्न आहे, जवळपास कुठले 8 ते 10 वर्ष शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? राज्यामध्ये जर आपण आज या स्मार्ट सिटी तयार करतो, आपण नवीन मुंबई 3 करतो, मुंबई 4 करतो, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, उद्योगाकरता वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग तयार करतो, याचं कारण हे सगळं केल्यामुळे राज्याच्या तिजोरीत पैसे येतात. तिजोरीतच पैसे आले नाही तर टाकणार कुठं नाही. आज ज्यावेळेस शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपल्याला द्यावी लागते, त्यावेळी लक्षात घ्या, एक रस्ता बनवायचा असेल तर बँक आम्हाला कर्ज देते, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता आम्हाला कर्ज मिळत नाही. ते आपल्याला 4 खर्च कमी करावे लागतात आणि राज्याच्या बजेटमधनं ते द्यावे लागतात. आणि म्हणून राज्याचं बजेट जर मोठं झालं नाही, राज्याच्या तिजोरीत पैसे आले नाही तर शेतकऱ्याचं कल्याण करणार कसं? आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवायची आणि दुसरीकडे उद्योगाचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या 2 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणायची. ती गुंतवणूक आणली की त्यातनं टॅक्सच्या रूपानं पैसा तिजोरीत येतो. आलेला पैसा शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आपण लावू शकलो तर 8 ते 10 वर्षामध्ये हे क्षेत्र पूर्णपणे आपल्या पायावर उभं होईल आणि त्यानंतर या क्षेत्रात पैसा लावण्याची आवश्यकता असणार नाही. हेच क्षेत्र तुम्हाला पैसा देईल. अशा पद्धतीचं हे क्षेत्र आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून आज ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करतोय
त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आपली उपाययोजना आहे ती आपला नदी जोड प्रकल्प. या महाराष्ट्रातला 52% भाग हा अवर्षण प्रवण आहे. 52% भागामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस होत नाही. केवळ 48% भागामध्ये होतो. त्या 52% भागामध्ये जिथे कधी ना कधी दुष्काळ पडत असतो. आता यावर्षीचं अल निनोचं संकट आहे. या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल आणि म्हणून एकीकडे 52% भाग अवर्षण प्रवण आहे आणि दुसरीकडे तो विदर्भाचा भाग असो का कोकणाचा भाग असो, या ठिकाणी 200 टीएमसी पाणी हे समुद्रात वाहून चाललेलं आहे. त्या पाण्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आपल्याला हे वाहून जाणारं जे पाणी आहे हे आता तुटीच्या खोऱ्यामध्ये आणलं पाहिजे. आपलं गोदावरीचं जे खोरं आहे, ज्या खोऱ्यावर जवळपास 50% महाराष्ट्रातली शेती आणि महाराष्ट्रातलं पाणी अवलंबून आहे, ते तुटीचं खोरं आहे. तापीचं खोरं जे उत्तर महाराष्ट्रातलं आहे ते आपलं तुटीचं खोरं आहे. या खोऱ्यांमध्ये हे पाणी आलं पाहिजे आणि म्हणून आपण ज्या योजना तयार केल्या, वैनगंगा नळगंगा सारखी योजना, की ज्या योजनेमध्ये 450 किलोमीटरची नवीन नदीच आपण तयार करतो, ज्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं 70-80 टीएमसी पाणी हे आपण भंडाऱ्याच्या खालून त्या ठिकाणी उसळणार आणि ते पाणी बुलढाण्यापर्यंत आपण आणणार आणि याच्यामध्ये जवळपास 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवणं, अशा पद्धतीनं 40 वॉटर स्ट्रक्चर तयार होतील. विदर्भामध्ये एकही जिल्हा एकही तालुका दुष्काळात कधीच राहणार नाही, अशा पद्धतीचं हे काम आपण करतोय. हे आता अंतिम टप्प्यात आलंय. ईश्वराचा आशीर्वाद असला तर याच वर्षी हे काम तयार करू. दुसरं, दरवर्षी सातारा सांगलीला पावसामुळे त्या ठिकाणी पूर येतो आणि इतकं पुराचं पाणी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळ्यांच्या हिश्श्याचं पाणी गेल्यानंतरही 200 टीएमसी पाणी हे वाहून जातं आणि ते आपल्याकडे पुरात येतं आणि दरवर्षीचा पूर आहे. याच्यावर आपण योजना तयार केली आणि आता वळण बंधाराच्या माध्यमातून हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके आहेत तिथे आणि उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यामध्ये नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. तिसरं, आपलं जवळपास उल्हास खोऱ्यातलं जवळपास 250 टीएमसी पाणी हे सगळं समुद्रात वाहून जातं. आपल्याला ईश्वराने सह्याद्री दिलाय, पश्चिमी घाट दिलेला आहे. या पश्चिमी घाटातनं ज्या नद्या आहेत, पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांचं पाणी आपल्याला मिळत नाही, ते थेट समुद्रात जातं. हे सगळं समुद्रात जाणारं पाणी उचलायचं आणि उचलून वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून ते गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं, काही तापीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा. अशा पद्धतीचं काम आपण हातामध्ये घेतलं. लोकांना वाटायचं, मी ज्यावेळेस 2014-15 साली म्हणायचो की हे केवळ भाषणात आहे, हे होऊ शकत नाही, पण मी जीवनात हे शिकलो आहे की स्वप्न पाहायचे आणि स्वप्न पूर्ण करायचे. केवळ स्वप्न पाहून चालत नाही. ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं स्वप्न बघितलं त्यावेळेसही लोकांनी वेड्यात काढलं होतं. होणार कसं, पैसा येणार कुठनं. आज एक समृद्धी महामार्ग नाही, असे अनेक मार्ग आपण तयार करतो. आज आपण जवळपास या महाराष्ट्रामध्ये जी कामं सुरू आहेत ती 6 लाख कोटीची आहेत आणि जी सुरू करणार आहोत ती अजून 6 लाख कोटीची आहेत. आता या ज्या लिंक्स आहेत, या सगळ्या लिंक्स मिळून जवळपास 2.5 लाख कोटी रुपये त्याकरता लागणार आहेत. लोक विचारतात येतील कुठनं, मी म्हटलं बघत राहा, येतील. हे शेतकऱ्यांचं काम आहे, पैसा येईल आणि यावर्षी या सगळ्या लिंक्स हळूहळू करून आम्ही सुरू करू आणि एकदा या लिंक जर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही भाग हा आपल्याला दुष्काळी दिसणार नाही. आपल्या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं कार्य हे आपण हातामध्ये घेतलं आहे.
आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या क्षेत्राकडे आम्ही केवळ शॉर्ट टर्म म्हणून उद्याचा विचार या पद्धतीने पाहत नाही, तर गेल्या 10 वर्षामध्ये जितके वर्ष मला संधी मिळाली त्या संधीमध्ये लॉंग टर्मचा विचार, भविष्यातला विचार हा डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रातलं परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपला आहे. टीका करणारे टीका करतात. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात. आपण केलेली जी कामं आहेत ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात. व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तो वर्षभरापेक्षा जास्त त्याला कोणी लक्षात ठेवत नाही. आणि म्हणून या सगळ्या कामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र बदललं, शेतकऱ्यांचं जीवन बदललं, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि आज त्याच निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवता यावा हा माझा स्वार्थ होता. आणि म्हणूनच आपण जो सत्कार घेतला त्या सत्कारामुळे मला देखील हे सगळं बोलण्याची, हा संवाद करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुढेही आपण अशाच प्रकारे काम करत राहू हा विश्वास देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय